हल्ली शिवीगाळ करून व्हिडिओ बनवून फेमस होणे सामान्य झालेले आहे। अशातच आता सायबर क्राईम पोलिसांनी कारवाई करत तांडापेठमध्ये राहणारा वैभव पराते नामक मुलाला अटक केली आहे। हा मुलगा शिवीगाळ करून व्हिडिओ बनवत असल्याचं सायबर क्राईम पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला ताब्यात घेतले व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करत त्याच्याकडून माफी मागण्याचा व्हिडिओ बनवून घेतला। मेरा नाम वैभव पराते, मैं गाली वाली वीडियो बनाता था, तो सबको माफ़ी मांगता हूँ। नागपुर पुलिस, नागपुर के लोगों से आजकल ऐसी वीडियो नहीं बनाऊंगा कभी मैं ज़िंदगी में। सॉरी भाई लोग, अगली बार से ऐसा कुछ नहीं करूँगा मैं। जो गलती हो माफ़ कर दो, अगली बार से वीडियो नहीं बनाऊंगा ऐसे में। बरोबर आहे, आमच्या एरियात राहणार एक वैभव पराते नावाचा इंस्टाग्रामवर रील बनवून वाईट शिवीगाळ करणे किंवा लोकांना कामोद्दीपिका भडकावणे अशा पद्धतीचे जो कमेंट्स होते ते सर्व गोष्टीवर आमचे सायबर क्राईम आणि हे वाच ठेवतात। त्यांच्या माननीय पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या निर्देशानुसार क्राईम ब्रांचचे एक सब इन्स्पेक्टरने युनिट 3 वाल्यांनी रिपोर्ट दिलं या पद्धतीचा माणूस आहे असं करत आहे। आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल जप्त केलेली आहे। संबंधित FSL किंवा सायबर कोड आम्ही सर्व पुरावे जमा करू, त्याच्यावर चार्जशीट दाखल करू आणि यापुढे तो कुठल्याही पद्धतीचे वाईट करणार नाही अशी आम्हाला खात्री आहे। त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहे। त्याच्या लहानपणी त्याचा वडील सोडून गेलेला आहे, सध्या सिंगल पॅरेंट आहे। तो आई सांभाळ पालन पोषण करते। तो सध्या मोबाईलच्या दुकानात नंगापुत्र आहे, ते दुकानात काम करतो, आपला उदरनिर्वाह करतो। त्यांनी सेकंड हँड एक मोबाईल घेतला, त्याला छंद लागली तर काय चला मनोरंजन खूप शिवाय द्यायचं। परंतु जेव्हा आमच्या सायबरच्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं ते अशा जे वाईट कृत्य करणारे आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस कसून आहे आणि त्याची तयारी प्रत्येक जो कोणी चुकीचं गेल्या त्याला आम्ही सोडणार नाही। बरोबर आहे, जे काही नेटवर्क जे काही बनलेलं आहे सोशल मीडिया त्याच्यावर जर वाईट कृत्य करणारे नियम तर बनलेलेच आहे, पण त्याचं जेव्हा उल्लंघन करतो तेव्हा सायबर क्राईम वॉच ठेवतो आणि त्यांच्यावर लक्ष ठेवून आम्हाला जे गाइडेंस करतात त्या पद्धतीने आम्ही यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून कारवाई करतो। महिला विकास स्वयं रोजगार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित नागपुर मेगा ट्रेड फेयर, जहां है 340 फीट बड़ा गेट, वो भी सेल्फी पॉइंट के साथ, हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क, फर्नीचर, डेकोरेटिव आइटम, ड्रेसेस, इमिटेशन ज्वेलरी, फूड स्टॉल और सबके लिए है ढेर सारी खुशियां ही खुशियां। तो देर मत कीजिए, पहुंच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशमबाग मैदान में लगे मेले में, जहां कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आनंद। शाम 5 बजे से रात 10 बजे तक। स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें 7559222981।